नमस्कार. विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. मुंबई जुलै महिन्याची सुरुवात शहराला पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील एकूण पाणी साठ्याने 5.9% झाली, ज्यामुळे बीएमसीला राखीव पाणीसाठा वापरण्यास भाग पाडले. 23 दिवसांनंतर परिस्थिती खूप बदलली. जोरदार पावसाच्या हालचालीनंतर या तलावांमधील पाण्याची पातळी मंगळवारी 50% वर गेली आहे. 7 तलावांमधील एकूण पाणीसाठा 1 जुलै रोजी 5.9% वरून 23 जुलै रोजी 53.1% झाला. अधिकाऱ्यांनी अद्याप माघार घेण्याची घोषणा न केल्यामुळे शहराला अजूनही 10% पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. मंगळवारपर्यंत तलावांमध्ये एकूण 14.5 लाख दशलक्ष लिटर क्षमतेच्या तुलनेत 7.7 लाख दशलक्ष लिटर पाणी होते. बीएमसीने म्हटले आहे की अजून बराच पल्ला गाठायचा आहे आणि जुलै महिन्यात जास्तीत जास्त पावसाची नोंद झाल्यामुळे तलाव त्यांच्या जास्तीत जास्त क्षमतेने भरली अशी आशा आहे. त्याच तारखेला 23 जुलैला गेल्या वर्षी पाणीसाठा 7.3 लाख दशलक्ष लिटर किंवा एकूण 50.2% इतका होता, तर 2022 मध्ये हा आकडा 12.7 लाख दशलक्ष लिटर किंवा 87.5% होता. गेल्या महिन्यात जेव्हा शहरात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आणि तलावांमधील पाणीसाठा 10% पेक्षा कमी झाला, तेव्हा बीएमसी राखीव पाणीसाठ्याचा वापर करण्यास सुरुवात केली. फेब्रुवारीमध्ये राज्य पाटबंधारे विभागाने भातसा 1.4 लाख दशलक्ष लिटर आणि अप्पर वैतरणा 93,500 दशलक्ष लिटर पाणीसाठा वापरण्याची बीएमसीची विनंती मंजूर केली. भातसा हे सर्वात मोठे तलाव आहे जिथून मुंबईला दररोज पाणी पुरवठा होतो. शहराच्या दैनंदिन गरजेपैकी 50% जास्त पाणी भातसा येथून येते. सध्या भातसा येथील पाण्याची पातळी 142 मीटरच्या पूर्ण पुरवठा पातळीच्या तुलनेत 127.85 मीटर आहे. बीएमसी साधारणपणे मुंबईला दररोज सुमारे 3.9 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करते, परंतु सध्या शहरात 10% पाणी कपात आहे. पाणीसाठा समाधानकारक मर्यादेपर्यंत पोहोचेपर्यंत कपात सुरूच राहणार असल्याचे नागरी अधिकाऱ्यांनी सांगितले. पिण्यायोग्य पाण्याची जास्तीत जास्त टक्केवारी भातसाद्वारे पुरविली जाते. अप्पर वैतरणा 16%, मध्य वैतरणा 12%, मोडक सागर 11% आणि तानसा 70% पाणी पुरवते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आत असलेली तुळशी आणि विहार सरोवरे एकूण 2% आहेत. धन्यवाद. मी मनोरमधून रुशाली अरज. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.